आजचा विषय आहे घाबरू नका, काही नाती तुटणे हे गरजेचे असते. नमस्कार मंडळी, आजचा विषय थोडा वेदनादायक आहे, पण तितकाच खरा आणि जीवनाला दिशा देणारा आहे. आपण सगळेच नात्यांमध्ये जगतो. आई वडील, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, जोडीदार हीच आपली दुनिया असते. पण कधी कधी काही नाती तुटतात आणि आपण आतून पूर्णपणे कोसळून जातो. आपल्याला वाटतं, माझंच का? मी काय चूक केली? हे नातं वाचवण्यासाठी अजून काय करू शकतो, काय करू शकलो असतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. प्रत्येक तुटलेलं नातं आपलं अपयश नसतं. कधी कधी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असतं. काही नाती अशी असतात जी आपल्याला आनंद देण्याऐवजी सतत दुखावत असतात. आपण त्यांच्यासाठी खूप काही करतो, पण बदल काहीच होत नाही. आपण स्वतःला कमी समजू लागतो, आत्मविश्वास हरवतो आणि नकळत आपलं हसूही हरवतं. अशा वेळी नातं तुटणं म्हणजे शेवट नाही, तो एक नवीन सुरुवातीचा दरवाजा असतो. जसं एखादं झाड वाढण्यासाठी जुनी सुकलेली पानं गळून पडणं गरजेचं असतं, तसंच आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही लोक मागे राहणे गरजेचं असतं. आपण नेहमी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला शिकवलं जातं की नातं तोडणं म्हणजे चूक. पण स्वतःचा आत्मसन्मान जपणं हे चुकीचं नाही. स्वतःच्या मनशांतीसाठी घेतलेला निर्णय हा स्वार्थ नसतो, तो स्वाभिमान असतो. कधी कधी देव आपल्याकडून काही लोक दूर करतो, कारण तो आपल्यासाठी काहीतरी अधिक चांगलं जपून ठेवलेलं असतं. आज जे तुटलंय त्यामागे कदाचित उद्याचं सुंदर आयुष्य दडलेलं असेल. हो, वेदना होणारच. रात्रभर डोळ्यातून पाणी येईल, जुन्या आठवणी त्रास देतील. पण एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद त्या तुटलेल्या नात्याला, कारण त्याने मला माझी किंमत शिकवली. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात, ते फक्त आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी येतात. कोणी आपल्याला प्रेम शिकवतो, कोणी आपल्याला सहनशीलता शिकवतो, आणि कोणी आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. म्हणूनच जर आज तुमचं एखादं नातं तुटलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका, घाबरू नका. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या आणि स्वतःला पुन्हा उभं करा. कारण लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्याही उपस्थितीवर अवलंबून नाही. तुमच्यात स्वतःचं एक सुंदर विश्व आहे. ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांच्यापेक्षा तुम्ही खूप मौल्यवान आहात. आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील, जे तुमचं हसू जपतील, तुमचा सन्मान करतील
आणि तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील. म्हणून आजचा हा संदेश मनात ठेवा. काही नाती तुटतात कारण त्यापेक्षा चांगल्या नात्यांची सुरुवात व्हायची असते. जर हा संदेश तुम्हाला थोडासा जरी बळ देत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही आयुष्यात काय शिकलात. पुन्हा भेटूयात अशाच एका विषयावर मनाला भिडणाऱ्या. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा. एक कमेंट छानसी करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील.